नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी इतक्या चमत्कारिक असतात की आपल्याला लक्षात येतात आणि ज्यांच्यामुळे त्या होतात त्यांच्या लक्षात येत नाहीत का असंही वाटतं. रोहित पवार नावाचे एक महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आमदार आहेत. नसलेली अक्कल पाजळणं हा त्यांचा एक हौसेचा भाग आहे, छंद आहे. म्हणजे काहीतरी बोलायचं आणि आपल्याला फार पांडित्य असं कळतं असं दाखवायचं. ह्याच्यावर मी अनेकदा भाष्य केलेलं आहे. पण निदान काही वेळेला आपण जे बोलतोय तेव्हा आपल्याच गळ्यात टांगड्या बांधल्या जाऊ शकतात. एवढी साधी अक्कल या माणसाला नसेल का असं जेव्हा वाटतं, तेव्हा मग परत एकदा तो विषय करावा लागतो. आज मी बोलतोय याचं कारण असं आहे की आपण कोण आहोत हे तरी रोहित पवार यांना माहिती आहे का असा मला प्रश्न पडलाय. कारण माझी माहिती जी आहे आणि सर्वसाधारण माझ्यासारखे जे कोणी मराठी नागरिक आहेत त्यांची एक माहिती पक्की आहे की रोहित पवार हे शरद पवारांचे नातू म्हणून राजकारणात आलेले. त्या पलीकडे त्यांचं स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. म्हणजे रोहित पवार हे, जर शरद पवार ज्या घरातले आहेत, ज्या परिवारातले आहेत, त्या परिवारातल्या पवारांच्या एका भावाच्या कुटुंबामध्ये जर रोहित पवार यांचा नातू म्हणून जन्म झाला नसता तर मग रोहित पवार आमदार काय नगरसेवक देखील होऊ शकले नसते. ही वस्तुस्थिती आहे. हे अगदी नौखा शेमडा पत्रकार सुद्धा सांगेल. केवळ पवारांचा नातू, या पलीकडे रोहित पवार यांचं कर्तृत्व शून्य. ते ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघामध्ये निवडून येण्याच्या काही दिवस, काही आठवडे आधी आपल्या लाडक्या आजोबांना घेऊन रोहित पवार पोहोचले. म्हणून तो मतदारसंघ त्या पक्षातर्फे त्यांच्या वाट्याला आला आणि ते आमदार सुद्धा झाले. ती अर्थात आजोबांची पुण्याई आहे. पण ती पहिली निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याच पक्षातल्या इतर सामान्य कार्यकर्त्यांना जी काय अफाट मेहनत घ्यायला लागते, त्यांच्या बरोबरीने जे काय 16 किंवा 10 आमदार असतील किंवा यापूर्वी त्यांच्याबरोबर असलेले अनेक आमदार असतील, आज परत पडले असेल, असे जे आमदार आहेत त्यांनी ते आमदारकीची काय ती संधी मिळावी, तिकीट मिळावं म्हणून जी ढोर मेहनत केलेली आहे, अगदी खालच्या सतरंजा उचलण्यापासून नेत्यांच्या मागे मागे पळण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी केलेल्या असतील. त्यापैकी काहीही न करता केवळ शरद पवारांचा नातू म्हणून शरद पवार 2000 काय ते 19च्या निवडणुकीपूर्वी रोहित पवार यांना त्या मतदारसंघात घेऊन गेले आणि सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या आणि मग ते उमेदवार झाले. जसे काल परवा युगेंद्र पवार म्हणून पराभूत झाले, दुसरे नातू. त्यांना सुद्धा शरद पवारांनी बारामतीमध्ये असंच तिकीट दिलं स्वपक्षातर्फे. त्यासाठी युगेंद्र पवार यांनी बारामतीत किती दिवस घालवलेत, किती वर्ष घालवलीत याचं पण उत्तर युगेंद्र पवार यांना देता येणार नाही. केवळ शरद पवारांचे परिवारातले नातू याखेरीज या दोन्ही नातवांकडे स्वतःच असं कुठलंही कर्तृत्व नव्हतं की त्यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली जावी. अर्थात रोहित पवार यांची गोष्ट वेगळी आहे आणि युगेंद्र पवार यांची गोष्ट वेगळी आहे. युगेंद्र पवार यांना आपल्या सख्या चुलत्याला म्हणजे अजितदादांना अडचणीत आणण्यासाठी काकांनी एक मोहरा प्यादा म्हणून वापरला होता. नाहीतर तो मुलगा, तो तरुण हा सार्वजनिक जीवनात सुद्धा नव्हता. सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत अडचण येऊ नये किंवा अडचण आलीये तर अजितदादांना त्रास व्हावा एवढ्यासाठी त्यांच्या सख्या भावाच्या मुलाला आणि सख्या भावाला पवारांनी अजितदादांच्या विरोधात उभं केलं. त्याचाच परिपाक म्हणून हा दुसरा नातू पवारांचा हा बारामतीच्या विधानसभा निवडणुकीला उभा राहिला आणि पराभूत झाला. पण रोहित दादांची गोष्ट ती नव्हती.
रोहित दादा सुद्धा एक प्रकारे अजितदादांना खिजवण्यासाठीच आमदार झाले. अजितदादांनी 2019ला आपल्या मुलाला पार्थ पवारला लोकसभेला उभा करावं म्हणून हट्ट केला. आणि जेव्हा घरात फार वादावादी वाढायला नको म्हणून पडायची नेमकी जागा निवडून शरद पवारांनी त्याला त्या मावळ मतदारसंघात उभा केला आणि चांगला तुंगशी पाडला. आणि मग त्या जखमेवर दादांच्या मीठ सोडायचं म्हणूनच रोहित पवार या दुसऱ्या नातवाला पवार अगत्याने काय त्या अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या एका मतदारसंघात घेऊन गेले आणि तिथून त्याला उभा केला आणि आमदार म्हणून निवडून आणला. हे पार्थ पवारच्या किंवा अजितदादांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आजोबांनी केलेलं कर्तृत्व होतं किंवा कर्तव्य होतं. हे मी सगळी पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगतोय की आपण आमदार झालोय म्हटल्यानंतर आपल्याला 2 किलोमीटर लांबीची जीभ आयती सापडलेली आहे अशा भ्रमात जे रोहित पवार बोलतात वागतात ते नजरेत आणून द्यावं. आता बाकीचे नेहमी मी बोलतो त्यांच्यावर. काल परवा मी त्यांचं एक वक्तव्य ऐकलं, ओझरता ऐकलं, फार तपशिलात मी गेलो नाही कारण रोहित पवार म्हटल्यावर फार सिरियसली ऐकायची गरज नाही हे माझं गृहीत आहे. तर कुठल्या तरी एका सिडकोच्या भूखंडाविषयी त्यांनी गौप्यस्फोट केला. शिंदे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय शिरसाट हे सिडकोचे मध्यंतरीच्या काळात अध्यक्ष होते, आता आहेत का माहित नाही मंत्री झाल्यानंतर. पण त्यांनी भूखंडाचा घोटाळा केलाय असा शोध रोहित पवारांनी लावलाय. खरं खोटं मला माहित नाही, मी तपशिलात जात नाही. पण मला हसू एवढ्यासाठी आलं की रोहित यांनी पवार परिवारातला असून सुद्धा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षावर भूखंडाचा आरोप करायचा. अरे आपली परंपरा काय बघा, आपली जनमानसातली ओळख काय ती बघा. आपण पवार परिवारातले, शरद पवार या गोटावळ्यातले आहोत एवढं तरी रोहित पवारांनी लक्षात ठेवायला पाहिजे ना. शरद पवारांची ओळख काय आणि आजची नाहीये, जवळजवळ 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे हयात होते आणि अक्षरशः शरद पवारांना त्यांनी विरोधी राजकारण करताना सळो की पळो करून सोडले होतं. त्यावेळची एक गाजलेली घोषणा म्हणजे पवारांनी भूखंडाचे श्रीखंड खाल्ले. म्हणजे पवार म्हणजे भूखंड आणि भूखंडाचा घोटाळा ही शरद पवारांची ओळख आहे आणि ती आपोआपच रोहित पवार ज्या परिवारातून येतात त्या परिवाराची ओळख म्हणजे काय, तो भूखंड घोटाळा. म्हणजे मला आठवतं त्या काळामध्ये 2005 वगैरे नंतर आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या खाजगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्या, टीव्ही वाहिन्या, त्यापैकी CNN IBN नावाची जी हे होती वृत्तवाहिनी होती, आता त्याला IBN 18 वगैरे काहीतरी न्यूज म्हणतात, त्यावर तो कुणाल विजयकर आणि सायरस बरूचा नावाचे दोघे लोक एक विशेष कार्यक्रम राजकीय गंमत करायचे. वीक दॅट वॉजंट म्हणजे जो आठवडा घडलाच नाही त्या आठवड्याच्या बातम्या म्हणून ते एक पेश करायचे. आणि त्यावेळेला कुठेतरी मंगळावर यान उतरलं, कोणाच कुठच्या देशाचं होतं माहित नाही, पण त्या आठवड्यामधली एक महत्वाची बातमी अशी होती की मंगळावर कुठलं तरी पृथ्वीवरून पाठवलेलं अवकाशयान उतरलं आणि त्यातला अवकाशवीर होता, अंतराळवीर होता, तो जेव्हा मंगळाच्या पृष्ठभागावर उतरला आणि तो कॅमेरा असा दिसतोय असं दाखवलंय आणि त्या अंतराळवीराला तिथे लावलेला एक बोर्ड दिसतो की लँड बिलॉंग्स टू शरद पवार. म्हणजे शरद पवार आणि भूखंड हे किती घट्ट नातं आहे. कुठचीही जमीन बळकावणं, घोटाळा करणं हीच शरद पवारांची ओळख. इतका मजेशीर प्रकार होऊन बसला होता की मंगळावर देखील
शरद पवारांचा भूखंड आहे असं विनोद म्हणून दाखवावं असं वाटलं. आणि त्या शरद पवारांचे लाडके नातू रोहित पवार दुसऱ्या कुठच्या तरी पक्षाच्या नेत्यावर मंत्र्यावर भूखंडाचा घोटाळा केला म्हणून आरोप करतात. यापेक्षा दुसरा विनोद असतो का सांगा मित्र? यापेक्षा दुसरा विनोद असतो? पवार परिवाराचे भूखंड कुठे कुठे आहे, जमिनी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, याची गणना करून थकून जायला होतं. तुम्हाला आठवतं मध्यंतरी जेव्हा ईडीने रोहित पवार, पार्थ पवार वगैरे यांच्यावर छापे मारले होते, तीन तीन दिवस तीन तीन दिवस कागदपत्रांची छाननी चालली होती. पवारांनी सांगितलं होतं ना, आजोबांनी घरी पाहुणे आले, त्यांना चहा बिस्किट नाश्ता दिला, आठवतं तुम्हाला? म्हणजे तीन तीन दिवस कागदपत्र आणि कागद काय ते दस्तावेजांची छाननी चालते. इतके कागदाचे आणि भूखंडाचे घोटाळे ज्या परिवारातल्या एकेका सदस्याच्या वाट्याला आलेले आहेत, त्यापैकी एका सदस्याने कोण संजय शिरसाट किंवा त्याच्या कुठच्या तरी भूखंडावर आरोप करावेत. याचा अर्थ संजय शिरसाट फार स्वच्छ चारित्र्याचे आहेत, त्यांनी घोटाळा केलेला नाही असा माझा दावा नाही. पण कोणाकडे आपण बोट दाखवतोय? बोट दाखवणारा कोण आहे? तुमच्या खानदानाची ओळख काय, याचा तरी रोहित पवारनी विचार करायचा. निदान आजोबांना जाऊन भेटायचं आणि विचारायचं, का व आजोबा, हा संजय शिरसाट त्याने काहीतरी सिडकोच्या अशा भूखंडाचा घोटाळा केलाय, आपल्या तुलनेत कुठे बसतो? 100वा, 800वा, 1000वा नंबर, कितवा नंबर असेल हो संजय शिरसाटांचा? आजोबा सांगा ना. असं रोहित पवार शरद पवारांना विचारायला का गेले नाहीत? गेले असतं ते शरद पवारांनी समजावलं असतं, रे वेड्या, असल्या फाडतूस लोकांकडे तू बघतोस, एक 5, 10, 15 एकरच्या भूखंडासाठी आरोप करतोस, वेडायस. आपण लाखा लाखाच्या, हजाराच्या एकरी भूखंडाच्या भानगडीतले लोक आहोत. आपण असलं चिरकुट 2-4 गुंठे, 5-15 एकर याच्यावर बोलतो का? हा आपल्या पवार खानदानाचा अपमान आहे, असं शरद पवारांनी रोहित पवारांना कानपिचक्या देऊन सांगितलं असतं. कमीत कमी आत्याकडे जायचं. 10 कोटीची वांगी पिकवता येतील इतकं मोठं शेत सुप्रियाताईंकडे, त्याला भूखंडच म्हणतात ना. म्हणजे मला कधी कधी या लोकांचं आश्चर्य एवढं वाटतं की ऐकणारे, बोलणारे, दाखवणारे सगळेच्या सगळे चू 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 आहेत. आता अमेरिकन एक अर्थशास्त्री बाई सुद्धा चू हा शब्द वापरून गेलेली आहे. त्याला अश्लील कसा म्हणायचा? एक अमेरिकन बाई, पत्रकार बाई, अर्थशास्त्री, ही ओपनली कॅमेऱ्यासमोर ट्रम्पला चू म्हणाली. आणि म्हणून मग रोहित पवार हे जेव्हा असा आरोप करतात, तेव्हा त्यांना CHU म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असा प्रश्न पडतो. शेकड्यांनी हमानगडी होतात, नाही तर आमदार कशाला व्हायचं असतं? बारामती ऍग्रो वगैरे वगैरे ज्या काय कंपन्या रोहित पवार चालवतात, ते का हवेत उभे आहेत का हो? त्याचे सुद्धा प्लॉट आहेत ना. त्या प्लॉटचे आकार उकार किती आहेत, ते प्लॉट कुठून मिळवलेत, कसे मिळवलेत, कसे बळकावलेत, याचा पण एक इतिहास आहे ना. आपण काय काय केलंय, आपल्या खानदानाने काय काय केलंय, याचं तरी थोडं भान ठेवा ना. इतका अगदी निर्लज्ज व्हायची गरज नाही. राजकारणात असं इंग्रजीमध्ये म्हणतात ना की पॉलिटिक्स हे राजकारणातल्या मधमाशांसाठी राजकारण हे शेवटचं आश्रयस्थान आहे, लास्ट रिसॉर्ट. पण म्हणून इतका निर्लज्जपणा करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. निर्लज्जपणा न करता देखील भ्रष्टाचार करता येतो, राजकारण करता येतो. रोहित पवार मला वाटतं हे शिकून घ्या, हे शिकून घ्या. आणि काही वेळेला आता बघा, तुमच्या आजोबांनी मला 2 माणसं भेटली आणि त्यांनी 160 आमदार काय ती जिंकून आणायची गॅरंटी दिली, त्यांची नावं आणि पत्ते माझ्याकडे नाहीत, कसे हात झटकले. जरा आजोबा म्हणून काही शिका. सगळं करून नामानिराळं कसं राहायचं, दादांत खोटं कसं बोलायचं,
हे जरा आजोबांकडून शिका ना. फक्त आजोबांकडून आमदारकीचं तिकीट मागू नये हो, इतरही काही करावं. आजोबांकडून शिका. पुढच्या पिढीत पण जे काय राजकारणामध्ये उचापती व्हायचे आहेत त्याच्यासाठी पुढल्या तिसऱ्या चौथ्या पिढीतला शरद पवार आवश्यक आहे ना. शरद पवार हळूहळू थकलेत. पुढल्या काळामध्ये 2030, 2040, 2050 उचापती कोण करणार राजकारण. तेव्हा साहेबांकडून आजोबांकडून ते शिकून घ्या. काही करू नका एवढ्यात साटम वगैरे काय, काय तो शिरसाट वगैरे सोडून द्या. चिरकुट लोक आहेत. मोठमोठ्या भानगडी तुम्हाला करायच्या. आजोबाची पताका फडफडत ठेवायची ना. म्हणून हे असले विनोद करू नका. एवढंच रोहित पवारांना सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.